एक गोष्ट अशी आहे की मुळात काहीतरी गैरसमज करून देण्याचा प्रयत्न हा जाणीवपूर्वक महाराष्ट्रामध्ये चालू आहे असं मला स्वतःला वाटतं. कारण हा प्रकल्प मुळात बारसूला यावा नाणारच्या ऐवजी ही मागणी ग्रामस्थांचीच होती आणि त्या अनुषंगाने तत्कालीन मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी नरेंद्र मोदी साहेबांना पत्रस्वा लिहिलेलं होतं, म्हणजे आदरणीय पंतप्रधान महोदयांना पत्र लिहिलेलं होतं. ही वस्तुस्थिती आहे, ते पत्र ऑन रेकॉर्ड आहे. याचा अर्थ कुठलेही मुख्यमंत्री तशी मागणी असल्याशिवाय असं पत्र पंतप्रधानांना लिहिणार नाही, कारण हे अत्यंत जबाबदारीने लिहिलेलं पत्र असतं आणि त्याच्यामुळे आपणच मागणी करायची आणि त्याच्यानंतर आंदोलनं उभी करायची. हा थोडासा चुकीचा प्रकार आहे असं मला स्वतःला वाटतं. या संदर्भामध्ये मी सुद्धा कोकणातला मंत्री आहे. मला एवढंच वाटतं की सरकारने जी काय खबरदारी घ्यायला पाहिजे होती ती खबरदारी कुठली असले पाहिजे. नमो होम्योपैथी से जुड़े हुए जो आप लोगों ने उपचार किए हैं, मैं उन सभी से यही कहूँगा, सफल है मतलब ईमानदार है इसीलिए सफल है. नमो होम्योपैथी आरोग्य संजीवनी जी सरकारने घेतलेली आहे की आंबा आणि काजू या दोन्ही पिकावर कोणताही परिणाम होणार नाही याच्याबाबतची सरकारने स्वतः खात्री करून घेतलेली आहे आणि सरकारने तसं जाहीरसुद्धा केलेलं आहे. दुसरं कोकणातलं महत्त्वाचं असतं ती म्हणजे मासेमारीवर कुठलाही परिणाम होईल अशा तऱ्हेचं ही जी या ठिकाणी रिफायनरी आहे याच्यामधून कुठलंही होणार नाही याच्याबद्दल सरकारने खात्री करून घेतलेली आहे आणि असं केल्याशिवाय सरकार कुठलाही निर्णय घेत नसतं. आता नेमकं आंदोलनाला आलेली माणसं आणि त्यांची जमीन जाते आहे का हा सुद्धा भाग तपासाचा भाग असतो. कारण काय आहे की जे आंदोलन करतात ते वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतात आणि घेऊन येत असतात आणि विनाकारण याच्यामधून सरकारची सुद्धा बदनामी होत असते. कारण मुळातच हे आंदोलन झालं होतं नाणारला आणि नाणारवरून हा प्रोजेक्ट कोकणाच्या बाहेर जाऊ नये, तो बारसूला यावा ही बारसूच्या ग्रामस्थांची मागणी होती. तसे ग्रामसभेचे ठराव झालेले होते आणि हे सगळे ठराव झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री महोदयांना पत्र लिहिलं आणि त्याच्यानंतर बारसूच्या प्रकल्पाची प्रक्रिया पुढे सुरू झाली आणि त्याच्यामुळे एकीकडे आपणच मागणी करायची बारसूला न्या म्हणून आणि बारसूला नेल्यानंतर त्या ठिकाणचे आता नुसतं जमिनीचं परीक्षण चालू आहे. इतर काय असेल, रेटच्या संदर्भात काही प्रश्न असतील तरी त्याच्यावर चर्चा होऊ शकते, परंतु अशा तऱ्हेचं वातावरण निर्माण करणं की जणू काही सरकार जबरदस्ती करत आहे तर ते असं वातावरण करणं चुकीचं आहे. आणि नेमकं जे लोक आंदोलन करत आहेत त्यांच्या त्या जमिनी आहेत का हे सुद्धा बघणं निश्चितपणे आवश्यक आहे. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की महिलांना पुढे केलं जातं आणि महिला म्हटल्यानंतर सगळ्यांनाच सहानुभूती असते, आम्हाला सुद्धा सहानुभूती असते आणि मग त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं. मग एखाद्या वेळेला चुकून जरी कोणाला हात लागला तरी मग त्याचा इश्यू केला जाण्याची शक्यता असते. आणि म्हणून जी हिताचे जे आपल्या राज्याच्या हित आहे, एकतर इथं ओरड करायची की राज्याच्या बाहेर प्रकल्प चालले आणि इथं म्हणायचं की हा प्रकल्प इथं नको, ही दुटप्पी भूमिका आहे. आणि त्याच्यामुळे या प्रकल्पामधून जेवढे सगळे प्रकल्प महाराष्ट्रातून गेले असते त्याच्या दुप्पट रोजगार हा एक प्रकल्प देणार आहे आणि तो प्रकल्प कोकणामधल्या पर्यावरणाचं रक्षण करून होणार असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. कारण कोकणामध्ये मुळातच रोजगार नाही, आमच्याकडे काही इंडस्ट्रीज नाहीत. काही प्रमाणामध्ये रत्नागिरीला इंडस्ट्रीज आहेत, परंतु सिंधुदुर्गसारख्या जिल्ह्यामध्ये एकही इंडस्ट्री नाही आहे. कोकणातली परिस्थिती बघायला गेलं तर रायगडमध्ये इंडस्ट्री आहे कारण तो मुंबईच्या जवळचा प्रदेश आहे, पण कोकणामध्ये आणि विशेषतः रत्नागिरीसारख्या जिल्ह्यामध्ये जो जिल्हा मागासलेला आहे तिथं मोठ्या प्रमाणात बेरोजगार युवक आहेत, जिथं पासिंग आऊट पर्सेंटेज आहे हे सगळ्यात जास्त आहे. म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरीचं पासिंग आऊट पर्सेंटेज हे महाराष्ट्रामधलं हायेस्ट आहे. मग या हुशार मुलांना कधीतरी नोकरीची संधी मिळणार की नाही हा प्रश्न आहे. आणि मग त्या ठिकाणी मुद्दाम आंदोलनं उभी करणं हे चुकीचं आहे. कारण ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन हे एनरॉनचं उभं राहिलेलं होतं. त्यावेळेला असं सांगण्यात आलेलं होतं की एनरॉन झाल्यानंतर त्या ठिकाणी फळांना काही होणार नाही, माशांना काही होणार नाही आणि एनरॉन सुरू झाला आणि त्या ठिकाणी काही झालं नाही. त्या ठिकाणचे आंबे तसेच राहिले, त्या ठिकाणचे मासे तसेच राहिले आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की विकास हा झाला पाहिजे तर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेतली पाहिजे आणि बाहेरच्या लोकांनी जाऊन स्थानिक लोकांना भडकवण्याचं काहीही कारण नाही.
कोण करताय तुम्ही म्हणताय भडकवलं जात आहे, आंदोलन उभं केलं जात हे आहे, कोण करताय? शेवटी पत्रकारिता ही शोधक असते आणि त्यामुळे तुम्ही शोधून काढा की ज्या वेळेला समृद्धी महामार्गाचं काम सुरू होतं त्याला किती आमदारांना फोन गेले, किती खासदारांना फोन गेले, ते फोन कुठून गेले की तुम्ही आंदोलन करा म्हणून. मग ते आंदोलन झालं असतं त्यावेळेला लोकांनी समजूतदारपणे घेतलं आणि शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी ते प्रकरण व्यवस्थित हँडल केलं म्हणून समृद्धी महामार्ग महाराष्ट्राला मिळाला, जो आता महाराष्ट्राच्या विकासामध्ये फार मोठं योगदान करणार आहे. अशाच तऱ्हेचं एक षडयंत्र हे कोकणामध्ये चालू आहे. कारण नाणारला नाही ही भूमिका आम्ही समजू शकतो, पण बारसूला जिथं मागणी होती तिथंसुद्धा आता बाहेरचे लोक यायला लागले किंवा तिथल्या स्थानिकांना भडकवायला लागले, तर ते निश्चितपणे चुकीचं आहे असं मला वाटतं. प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीसांनी एक प्रश्न उपस्थित केला, शंका उपस्थित केलेली आहे. ही सुरुवात नाही ना, मेट्रो कारशेडच्या बद्दल तसंच झालं, समृद्धी महामार्गाबद्दल तसंच झालं आणि आता पारसू हे कोणी सुरुवात नाही असे प्रश्नचिन्ह निर्माण केले देवेंद्र फडणवीस. आणि त्याच्यामुळे मी आता सांगतो बघा, काही लोक पर्यावरणावर मोठ्या मोठ्या गप्पा मारत असतात. मेट्रो नाही झाली आणि त्याच्यामुळे मुंबईची हवा प्रदूषित होण्यामध्ये फार मोठं कारण हे मेट्रोला झालेला उशीर हा आहे. कारण जास्तीत जास्त प्रदूषण हे वाहनांच्या कार्बनने होत असतं आणि मेट्रो जर झाली असेल 30% वाहनं कमी झाली असती, आपोआप हवा सुधारली असती. म्हणजे या बाबींकडे दुर्लक्ष करायचं, आंदोलन आपणच उभं करायचं आणि आंदोलनावर आपणच पोळी भाजून घ्यायची, अशी जी काही लोकांची वृत्ती आहे ही वृत्ती साफ चुकीची आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि जे लोक आज आंदोलनामध्ये आहेत त्यांनी बघावं की त्यांच्याच नेत्यांचं म्हणजे उद्धव ठाकरेंचं पत्र आहे त्या ठिकाणी पंतप्रधानांना लिहिलेलं की बारसूला करा म्हणून. तुम्ही ते पत्र देण्यापूर्वी सगळा अभ्यास केलेला आहे, तुम्ही खात्री केलेली आहे की ह्या लोकांची मागणी आहे की तिथं नको इथं करा म्हणून. मला जर विचाराल कोकणातला मनुष्य म्हणून जर मागणीच करायची असेल तर एवढी मागणी आपण करू शकतो की अणुऊर्जा केंद्र तिथलं रद्द करा, हे झालं तरी चालेल. कारण अणुऊर्जा केंद्र असं असतं की उद्या आता युद्ध चालू आहे रशिया आणि युक्रेनचं, जवळपास जरी एक बॉम्ब पडला ना तरी संपूर्ण जगाचं चिंता वाढते की ताबडतोब इथं म्हणजे रेडिएशन होणार अशी. म्हणजे हे सगळं आपण लक्षात घेऊन आपण असं म्हटलं पाहिजे की ज्याने प्रदूषण होणार नसेल आणि जो पर्यावरणाला पूरक असा उद्योग असेल तर तो अवश्य आला पाहिजे, त्याच्यातून लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे. आमची हीच मागणी होती की पर्यावरणाला काही धोका होणार नाही एवढी आपण काळजी घ्या. नीलम गोऱ्हेंनी असं म्हटलेलं आहे का पक्ष सोडून गेलेले परत येतील हा पक्षश्रेष्ठीचा हे आहे निर्णय आहे, परंतु कोणी येऊ शकतं जाऊ शकतं तिथपर्यंत अर्ज भरता निवडणुकीचा. आणि हे येऊ शकतं जाऊ शकतं ह्या गोष्टीला फार महत्त्व आहे. येऊ शकतातपेक्षा जाऊ शकतातची हे जास्त आहे संख्या आणि त्याच्यामुळे असंच वागत राहिले. आणि इथं तर म्हणायचं की महाराष्ट्रातला रोजगार मिळाला म्हणून एका तरुण माणसाने महाराष्ट्रभर फिरत राहायचं आणि रोजगार देणाऱ्या इंडस्ट्रीला म्हणजे हा एकमेव रोजगार आहे, त्याच्यामध्ये 1 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. डायरेक्ट इनडायरेक्ट रोजगार 1 लाख लोकांना मिळणार आहे. एवढा मोठा दुसरा उद्योग भारतामध्ये कुठलाही आला आहे असं मला स्वतःला वाटत नाही. सर, आपण जर बघितलं तर अजित पवारांची सासरवाडी असलेल्या धाराशिवमध्ये महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री अजित पवार अशा बॅनर लागले आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरमध्ये बॅनर लागले भावी मुख्यमंत्री. एक गोष्ट अशी आहे बघा, प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं, उद्या माझ्या कार्यकर्त्यांना वाटलं की मी मुख्यमंत्री व्हावं तर मी त्यांचा हात थोडाच धरू शकणार, पण मला स्वतःला माहिती पाहिजे की मी मुख्यमंत्री कधी बनू शकत नाही. बरोबर? तसंच जरा एक मिनिट ऑनलाईन आहे ना, तर मला असं वाटतं की मुख्यमंत्री बनावं असं कोणाला वाटणं ह्याच्यात चूक काही नाही, परंतु कार्यकर्त्यांना रोजच वाटत असतं. आम्ही त्यांना समजावून सांगत असतो, बाबा रे असं नसतं, अशी स्वप्न आपण बघायची नसतात. तसं कोणीतरी कार्यकर्त्यांना समजावून सांगायला पाहिजे की बाबांनो अशी बॅनर लावायचे नसतात. हे सांगितलं नाही तर मग हा संभ्रम लोकांच्या मनामध्ये निर्माण होत राहणार असं मला वाटतं. दोन्ही अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हटलं की 2024 मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार, याची शाश्वती नाही, केंद्र ठरवेल. मला असं वाटतं की बावनकर साहेब हे भाजपचे अध्यक्ष आहेत, त्यांनी आपल्या पक्षाच्या बाजूनेच बोललं पाहिजे. परंतु आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते तर ते देवेंद्रजी फडणवीस होते. पक्षाने सांगितल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदसुद्धा मोठ्या मनाने स्वीकारलं आणि त्यांचं मन एवढं मोठं आहे की त्यांनी स्वतः जाहीर केलं
की पुढच्या निवडणुका 2024च्या या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच युती लढवेल आणि माझी खात्री आहे की बावनकुळे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये निश्चितपणे फरक आहे की ते राष्ट्रीय नेत्यांच्या कॅटेगरीमध्ये आहेत, म्हणजे राष्ट्रीय नेत्यांच्या खालोखाल त्यांना मान दिला जातो. कुठल्याही राज्यामध्ये इलेक्शन लागली की त्यांच्यावर जबाबदारी सोपवली जाते. त्याच्यामुळे त्या ग्रेडमध्ये ते गेलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांनी बोललेल्याला जास्त वजन असावं असं माझं स्वतःचं मत आहे. सर, मुख्यमंत्री आपल्या मूळ गावी गेलेले आहेत. अनेक ठिकाणी अशा बातम्या आल्या आहेत आणि सोशल मीडियावरती पण चर्चा रंगली आहे की तातडीची रजा घेऊन गेलेले आहेत कारण ते थोडेसे नाराज आहेत, कारण अशा पद्धतीच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत की मुख्यमंत्री बदलणार आहेत. त्यांचा सीएमओ ऑफिसकडनं अधिकृत कुठला दौराही देण्यात आलेला नाहीये, शेड्यूल पण देण्यात आलेलं नाही. नेमकं तथ्य काय आहे? तुम्ही मंत्री आहात. मला आपल्याला एकच गोष्ट विचारायची आहे की आपले मुख्यमंत्री जेवढे तास काम करतात तेवढा तास करणारा तुम्ही दुसरा नेता बघितला आहे का? मी रात्री 2 वाजता त्यांना सलाईन दिलेलं बघितलेलं आहे स्वतःच्या डोळ्यांनी, आणि ते सलाईन घेतल्यानंतर परत आणि 1 तास त्यांनी कार्यकर्त्यांच्या बरोबर आणि असलेले कामाचा निपटारा केलेला सुद्धा बघितलेला आहे. शेवटी आपल्याला जर असा काम करणारा मुख्यमंत्री हवा असेल तर त्या मुख्यमंत्र्याला थोडी तरी विश्रांती घेण्याची संधी ही सर्वांनीच दिली पाहिजे. आणि हे सगळं पूर्वी ठरलेलं होतं की त्यांना विश्रांतीसाठी जबरदस्तीने शेवटी जाऊन ती विश्रांती घ्यायला लावली पाहिजे, हे त्यांच्या कुटुंबियांचं मत होतं. आणि त्याच्यामुळे पूर्ण कुटुंब एकत्र आहे. ते कशासाठी कुटुंब एकत्र आहे? ते काही टेन्शनसाठी थोडेच एकत्र आहेत की त्यांनासुद्धा त्यांच्या तब्येतीची काळजी आहे आणि दिवस रात्र काम करतात. ते जर मुंबईमध्ये राहिले कधीच विश्रांती घेऊ शकणार नाहीत किंवा ठाण्यामध्ये राहिले कधीच विश्रांती घेऊ शकणार नाही. त्याच्यामुळे ह्या अफवा किती येऊन दे, अफवा करणारी ठराविक केंद्र असतात आणि ह्या केंद्रांचं बघा एक ठरलेलं आहे, ठराविक लोक तसं बोलत जातात. आणि आमचे एवढे चांगले संबंध आहेत, म्हणजे इवन दिल्लीचे सगळे जे टॉप लिडरशिप आहे, तुम्ही मोदी साहेब आल्यानंतर बघा, शहासाहेब आल्यानंतर बघा, त्यांची बॉडी लँग्वेज कशी असते. म्हणजे शिंदेसाहेब थोडंसं बाजूला राहतात, त्यांना हाताला धरून प्रधानमंत्री शेजारी घेतात, किंवा शहासाहेबांचं तसंच आहे की त्यांना हाताला घेऊन घेतात, कारण ते एक असं नेतृत्व आहे की ते सर्वसामान्यातून वर आलेलं नेतृत्व आहे. एक आमदार असेच नाही गेले, त्या आमदारांना त्यांनी प्रेम दिलं म्हणून गेले. हे खोके बिके ते सगळे आदित्यंच्या डोक्यामधले असतात, सगळे खोके असले खोके प्रत्यक्षामध्ये कुठे नसतात. हे जे असतं ना, हे प्रेम मिळवायला लागतं. आपला आला कार्यकर्ता जेवला की नाही ही चौकशी जो ज्याला नेता करतो त्याला त्याच्या मनामध्ये प्रेम येतं. एखाद्या कार्यकर्त्याला हार्ट अटॅक आलेला असतो आणि ज्यावेळेला त्याला एअरलिफ्ट केलं जातं त्याला त्याच्या जीवाची किंमत त्याला कळते, आणि मग त्याला दुसऱ्या बाजूने कोट्यवधी रुपये दिले तरी तो म्हणतो नाही, आज मी जिवंत आहे, ह्या माणसामुळे जिवंत आहे. आणि एवढी माणुसकी तुम्ही जर ठेवली असती तर तुमच्याबरोबर सुद्धा सगळे लोक ठामपणे राहिले असते, एवढं मी सांगतो. आणि ते पुरेसं आहे. आणि मी मनापासून सांगतो, मी काय असं खोटं बोलणारा मनुष्य नाही, मी जबाबदारीने बोलणारा एक कार्यकर्ता आहे. आणि त्याच्यामुळे ठामपणे सांगतो की अशा नेत्याबद्दल आवड्या उठवायचा आधी तर बंद करा. जो मनुष्य दिवसातून 4 तास सुद्धा झोपत नाही आणि ज्याला डॉक्टर जबरदस्तीने सांगतात की आता तुम्हाला विश्रांती घेतलीच पाहिजे, आणि ते विश्रांतीला गेले की मग त्याच्यामधून अफवा उठवणं अतिशय चुकीचं आहे. आणि महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये की जे सुसंस्कृत राज्य म्हणून ओळखलं जातं, कोणी असा प्रयत्न करू नये अशी माझी नम्र विनंती. मुख्यमंत्री नाराज आहेत किंवा आत्मचिंतनासाठी गेलेले आहेत काय? हे बघा, आत्मचिंतन नाही आणि नाराजगी नाही, आपलं डायग्नोसिस चुकीचं आहे. वो ऐसा है कि आपको हिंदी में जवाब चाहिए ना, मराठीमध्ये उत्तर असं आहे की प्रत्येक माणसाला विश्रांतीची गरज असते. आणि मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की रात्री 2 वाजता त्यांना सलाईन लावून पुन्हा त्यांनी काम करायला आलेले मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. त्यांचा मुलगा डॉक्टर आहे, त्यांना सुद्धा कळतं की आपण असलो तर राजकारण आहे, तुम्हीच नसला तर काय राजकारण आहे. सत्याच्या बाजूने कोण उभं राहणार? एवढ्या लोकांना परत प्रेरित करणार आणि नेतृत्व कसं तयार होणार? बाळासाहेबांपर्यंत असा शिवसैनिक पुन्हा कसा उभा राहणार? हे सगळे प्रश्न आहेतच ना. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की शिवसैनिकांनी सुद्धा आपल्या तब्येतीची काळजी घेऊनच काम केलं पाहिजे, आणि ते त्यांनी करावं असं मला वाटतं. हिंदी में सांगा कि बारसू को लेकर आप वहाँ के स्थानीय लोग विरोध कर रहे हैं, जो विरोध कर रहे हैं, कह रहे हैं कि सरकार जो है वो जबरदस्ती कर रही है, लोगों के ऊपर अत्याचार कर रही है, उनकी जनभावना की अनदेखी कर रही है. देखिए, ये जो प्रोजेक्ट है, जो रिफाइनरी का प्रोजेक्ट है, वो नानार में होने वाला था. तो नानार में जब ये होने वाला था तब वहाँ पे लोगों ने उसको विरोध किया. इसलिए बारसू के जो लोग हैं उन्होंने
बहुत सारी बारसू में बहुत सारी पंचायत समिति ये ग्राम पंचायत है, उन्होंने सबने ये किया कि अगर वहाँ नहीं होता है तो हमारे पास दीजिए, क्योंकि 1 लाख से ज़्यादा लोगों को इसमें रोजगार मिलने वाला है। तो महाराष्ट्र के तब के जो मुख्यमंत्री थे उद्धव जी ठाकरे, जो नाणार के बारे में बहुत ही उनका स्टैंड ऐसे था कि नाणार नहीं होना चाहिए, और जो बीजेपी और शिवसेना फिर से इकट्ठा आ गए, उसमें भी एक यही ये था, मतलब उसमें से मेन जो चीज़ थी वो भी यही थी कि नाणार के प्रोजेक्ट को कैंसिल कर देना चाहिए। तो यहाँ तक उनका स्टैंड था। तो उस स्टैंड के बाद उनका ही खत है आदरणीय नरेंद्र मोदी साहब को कि आप जो नाणार में नहीं हो रहा है तो बारसू में वो बनाइए। तो लोगों ने उनको डिमांड किया, इसीलिए उन्होंने खत लिखा, और वो वही सबसे ज़्यादा अपोज कर रहे थे नाणार को। तो ये चीज़ तो साफ है कि बारसू के लिए लोगों ने ही मांग की थी, और जब ये हो रहा है तो अगर वहाँ से विरोध हो रहा है तो इसका एक ही सीधा ये है अर्थ है कि वहाँ कोई उनको भड़का रहा है। इस तरह से देखिए, एक जो है आदित्य ठाकरे पूरे महाराष्ट्र में घूमते हैं, ये बाहर गया, इसमें इतने एम्प्लॉयमेंट कम हो गई, ये बाहर गया, इससे इतने एम्प्लॉयमेंट कम हो गई। तो उसमें सब में मिलके जितनी एम्प्लॉयमेंट थी ना, उससे डबल एम्प्लॉयमेंट एक प्रोजेक्ट में आ रही है। फिर आप विरोध क्यों कर रहे हैं? मैं खुद कोंकण से हूँ, तो मेरा इतना ही कहना है, हमारे यहाँ आम उगता है, हमारे यहाँ काजू उगता है, तो उसको कुछ नहीं होना चाहिए। हमारे यहाँ फिशिंग का व्यवसाय चलता है, माछीमारी हम लोग जिसको बोलते हैं। तो ये जो मच्छीमार है, उन लोगों का जीवित उस फिश पे रहता है, तो उसको कुछ नहीं होना चाहिए। यही हमारी मेन डिमांड है। और हमारे पास जॉब की अपॉर्चुनिटी क्या है, आप जाके देखिए। मैं जिस डिस्ट्रिक्ट को बिलोंग करता हूँ, एक भी बड़ा इंडस्ट्रियल यूनिट उस डिस्ट्रिक्ट में नहीं है, और उसी डिस्ट्रिक्ट ने शिवसेना को सबसे ज़्यादा मदद की है सत्ता में आने के लिए, खड़ा होने के लिए। फिर उनके रोजगार की जिम्मेदारी उन पे है या नहीं, उसका तो जवाब देना चाहिए। देवेंद्र फडणवीस ये कह रहे हैं कि इसके पहले आर्य कारशेड का विरोध हुआ, इसके पहले समृद्धि महामार्ग का विरोध हुआ, और अब यहाँ पर ये कहीं षड्यंत्र के तहत तो नहीं हो रहा है, ये कहीं साजिश तो नहीं? देखिए, मैं तो शिवसेना का पार्ट रहा हूँ, शिवसेना में मंत्री रह चुका हूँ, तो मुझे मालूम है कि समृद्धि महामार्ग के लिए जब आंदोलन चलता था तो किस एमएलए को, किस एमपी को फ़ोन जाते थे, कहाँ से जाते थे, उनको कैसे बोला जाता था कि आप आंदोलन करो। यहाँ पे शिंदे साहब और फडणवीस साहब थे उस प्रोजेक्ट के पीछे, इसलिए वो प्रोजेक्ट हो गया, नहीं तो वो भी आपको दिखता कि वो भी बंद हो गया होता। दूसरी चीज़ ये है कि मेट्रो के बारे में वैसी परिस्थितियाँ थी कि मेट्रो नहीं हो, इसीलिए आर्य कारशेड का मुद्दा उठाया गया, उसको स्टॉप करने की कोशिश की गई। तो षड्यंत्र कौन कर रहा है, क्यों कर रहा है, इसके बारे में लोगों को सोचना चाहिए, और लोगों को ये सोचना चाहिए कि ये महाराष्ट्र है, महाराष्ट्र के नाम में ही महा है, मतलब ये भारत का सबसे ज़्यादा इम्पोर्टेंट स्टेट है और फाइनेंशियली पावरफुल स्टेट है, तो वो वैसे ही रहना चाहिए। आज देखिए, कल तक जो स्टेट हमारे 25% भी नहीं थे हमसे एज़ कम्पेयर टू महाराष्ट्र, आज हमारी तुलना में बराबर आने लगे। तो हमें एक क्वांटम जंप लेनी है, आगे चलना है, ताकि महाराष्ट्र की वही पोजीशन बनी रहे। महाराष्ट्र का जो गतवैभव है उसको वापस लाना है, जिसको पास्ट ग्लोरी बोलते हैं उसको वापस लाना है, और इसीलिए ऐसे और प्रोजेक्ट आने चाहिए जिससे लोगों को रोजगार मिले। साहब, बावनकुली जी कह रहे हैं कि 2024 के चुनाव में शिंदे साहब केस होंगे नहीं होंगे अभी नहीं कह सकते, ये बीजेपी का वरिष्ठ नेता तय करेंगे। देखिए, वो बीजेपी के नेता है, वहाँ अध्यक्ष है, तो उनको ये बोलना उनकी मजबूरी है। लेकिन आज जिस स्तर पे देवेंद्र फडणवीस जी है कि आज उनको एक नेता की हैसियत से मान्यता है, किसी भी स्टेट में अगर इलेक्शन होता है तो वहाँ पे देवेंद्र फडणवीस जी को भेजा जाता है। उन्होंने क्या कहा है कि 2024 की इलेक्शंस हम शिंदे साहब के नेतृत्व में ही लड़ेंगे। तो उनको तो ऊपर जो कम्युनिकेशन होता है वो तो देवेंद्र जी से ही होता है। तो मैं ऐसे सोचता हूँ कि देवेंद्र जी जब कोई स्टेटमेंट करते हैं तो बहुत सोच के, और अपने जो वरिष्ठ नेता है
उनसे बातचीत करके ही वो स्टेटमेंट करते हैं। केसरकर साहब, ये communication- लगातार ऐसी पोस्टर्स लग रहे हैं कि देवेंद्र जी जो है मुख्यमंत्री, अजीत दादा मुख्यमंत्री, ऊपर से संजय राउत कह रहे हैं कि 15 दिन में सरकार गिर जाएगी, मुख्यमंत्री बदलने वाले हैं। देखिए ये तो क्या होता है, जो कार्यकर्ता होते हैं ना उनको मालूम। देखिए देवेंद्र जी तो मुख्यमंत्री रह चुके हैं और अजीत दादा भी उप मुख्यमंत्री रह चुके हैं। ये तो कार्यकर्ता की भावना होती है। कोई भी ऑर्डिनरी भी हमारे जैसे मंत्री हो गए तो भी वो लोग, हम जब जाते हैं कॉन्स्टिट्यूंसी में बोलते हैं कि हम आपको इस नज़र से देखते हैं, तो उनका वो प्यार रहता है, इसलिए वो पोस्टर्स वगैरह लगा देते, उसको ज़्यादा सीरियसली नहीं लेना लेकिन चाहिए। बावन को लेकर बयान को आप कह रहे हैं कि आपको लगता है कि दोनों में जो- ज़्यादा सीरियसली नहीं लेना चाहिए। आप देखिए ना फिर सर, लास्ट टाइम क्या कंट्रोवर्सी हो गई, तो उनको ही सर, ऐसे नहीं होना चाहिए। संजय देखिए राउत लगातार कह रहे हैं कि 15 दिन में मुख्यमंत्री बदलेंगे, सरकार जो है वो उसका चेहरा बदलेगा। कौन बोल रहे हैं? संजय राउत लगातार बोल रहे हैं। देखिए मैं आपको एक चीज़ बोलता हूँ कि ऐसे जो संजय राउत जैसे नेता होते हैं उनके लिए उनकी जो पार्टी है, ऐसी नेताओं से पार्टी ख़त्म हो जाती है। तो उनकी तो पार्टी ख़त्म होने को है, अभी उनका टारगेट क्या है मुझे मालूम नहीं है, तो वो ऐसे करते रहते हैं। तो आप उनकी तरफ ज़्यादा ध्यान मत दीजिए, इतना ही मेरा आपसे कहना या मराठी या मुख्यमंत्र्यांमध्ये निर्णय क्षमता नाही असं देखील राऊत. हिंदी होते ना मध्ये हे बघा तुम्ही राऊतना एकदम तुमचं केलं ना वाटतं. सीएम नाराज हैं, इस तरीके की जो खबरें अपोजिशन फैला रहा है, लगातार कह रहे हैं कि मुख्यमंत्री पद को लेकर जो अंतर विरोध चल रहा है सरकार के भीतर, उसके कारण नाराज होकर वो सत्ता चले। अंतर विरोध बिल्कुल नहीं है। एक चीज़ मैं आपको बोलता हूँ कि आप नरेंद्र मोदी जी छोड़ के भारत में दूसरा कोई ऐसा नेता दिखाइए जो 18-18, 20-20 घंटे तक काम करता है। मैंने खुद अपने आँख से देखा है कि रात को 2-2:30 बजे शिंदे साहब को सलाइन लगाया गया, डॉक्टर्स आए थे और वो जब डॉक्टर्स चले गए तो फिर से उन्होंने अपना काम चालू कर दिया और 3-3:30 बजे तक वो काम कर रहे थे। तो ऐसे नेता होने चाहिए। अगर होने चाहिए तो उनको अपनी जो ज़िंदगी है, अपनी जो हेल्थ है, उसकी केयर भी लेनी है। उनके खुद जो ये है, मतलब उनके बेटे हैं, तो उनके बेटे खुद डॉक्टर हैं, तो उनको इस चीज़ की मालूम है। तो ज़बरदस्ती उनको डॉक्टर ने सलाह दी है कि उनको रेस्ट लेनी चाहिए। अगर वो मुंबई में रहते हैं, ठाणे में रहते हैं या महाराष्ट्र में कहीं भी रहते हैं, तो लोग उनको रेस्ट लेने के लिए अलाउ नहीं करेंगे। मेरा तो मानना ऐसा है, उनको कोई अलग जगह पे जाके रहना चाहिए, 2-4 दिन रेस्ट लेनी चाहिए और फिर हट्टा कट्टा होके वापस वही काम अपना 4-4 बजे तक का काम चालू कर देना चाहिए। सर, लेकिन आपके पार्टी के विधायक और प्रवक्ता संजय शिरसाट कहते हैं कि अगर अजीत पवार अपनी पार्टी को साथ लेकर बीजेपी के साथ या हमारे साथ आकर जुड़ते हैं तो हम सत्ता से बाहर हो जाएंगे। देखिए ऐसे है कि शिरसाट साहब ने जो बोला है ना, तो पार्टी के अधिकृत प्रवक्ता नहीं है। सर, ये अपॉइंटमेंट हुई है। देखिए एक मुख्य प्रवक्ता होने के नाते मैं ऐसे बोलता हूँ कि ये पार्टी का ये नहीं है, स्टेटमेंट नहीं है। जैसे मुझे बोला जाता है कि जैसे अभी बारसू का इशू आ गया तो सीएम साहब का मुझे फ़ोन आ जाता है कि आपको इस पर स्टेटमेंट देना है, जो हकीकत है लोगों के सामने ना। शिरसाट साहब ने जो स्टेटमेंट दिया है, उनको ये बारे में अगर बोला गया होता तो मुझे भी बोला गया होता। तो कोई इंस्टेंट रिएक्शन आ जाता है किसी प्रवक्ता से, तो उसको ज़्यादा सीरियसली मत लीजिए। वो एक अच्छे कार्यकर्ता है, हमारे नेता है, फिर वो इंस्टेंट रिएक्शन रहता है जिसके बारे में वो कंसल्ट नहीं करते। अगर मुझे कुछ बोलना होता है तो मैं सीएम साहब से कंसल्ट करता हूँ कि मुझे क्या बोलना है, या तो डीसीएम साहब से कंसल्ट करता हूँ हमारी क्या भूमिका है सरकार की। तो ये थोड़ा सा डायलॉग जो रहता है वो होना चाहिए। वो शिरसाट साहब के साथ उस दिन नहीं हुआ होगा, इसलिए उन्होंने वो बोला होगा। वो तो हमारे नेता है, प्रवक्ता है, नो डाउट उन्होंने बोला है, लेकिन इसके बारे में पार्टी का ऐसा कुछ रवैया नहीं है। बीजेपी को जो निर्णय लेना है वो लेना है। हम तो यूटी में बीजेपी के साथ हैं। लेकिन क्या उनके बयान में सच्चाई है कि कहीं ना कहीं अजीत पवार और एनसीपी की वजह से ही आपको शिवसेना से अलग होना पड़ा, और अगर फिर वही लोग आपके साथ यहाँ पर आकर अलायंस करेंगे तो फिर से वही आपकी हालत हो जाएगी? देखिए इसका निर्णय शिंदे साहब को लेना है, वो हम सबके नेता हैं, तो इसके बारे में मैं कुछ नहीं बोल सकता। लेकिन जो भी होगा महाराष्ट्र में, उसके बारे में
जो हाईएस्ट अथॉरिटीज़ है, मोदी साहब है, शाह साहब है, वो शिंदे साहब को बोल के ही वो निर्णय करेंगे, ऐसे मुझे लगता है। जहाँ तक उनके इतने अच्छे रिलेशंस है तो ऐसा निर्णय। लेकिन हमने देखा है कि अजीत दादा को किस तरह से निगलेक्ट किया जाता है एनसीपी में, क्योंकि मैं भी एनसीपी में रह चुका हूँ। तो इसकी वजह से अगर वो कुछ निर्णय लेते हैं और एनसीपी से बाहर निकल आते हैं तो फिर वो एनसीपी के नहीं रह जाते हैं। और जो रिएक्शन शिरसाट साहब की आई थी वो भी उनके पास्ट एक्सपीरियंस से आई थी कि जब वो उप मुख्यमंत्री थे तो बहुत सारी इंजस्टिस हुआ था शिवसेना के लोगों पे। ये लेकिन वो कैपेसिटी में एज एनसीपी हुआ था, उनके पर्सनल कैपेसिटी में नहीं हुआ था। केसरकर साहब, ऐसी भी अटकलें है कि बीजेपी आने वाले चुनाव को देखते हुए सीएम और डीसीएम की पोस्ट एक्सचेंज करना चाहती है, ऐसा कुछ है क्या? इसमें कुछ सच्चाई है क्या? मतलब सीएम जो है वो अब बीजेपी का बने और डीसीएम जो है वो आपकी पार्टी का बनेगा, ऐसा? नहीं, ये सब आपकी अटकलें हैं। देखिए, अटकले से पॉलिटिक्स नहीं चलता है। ये तो निर्णय है टॉप बीजेपी के लीडर्स का कि शिंदे साहब मुख्यमंत्री बनेंगे। वो मुख्यमंत्री बन गए, उसके बाद फडणवीस साहब का स्टेटमेंट आ गया की उनके ही नेतृत्व में 2024 की इलेक्शन्स होगी। सर, आदित्य ठाकरेंचा एक ट्विट आत्ताच आलाय, त्यामुळे आत्ता विचारतीये. ते म्हणतात की बारसू इथे सुरू असणारी खोके सरकारची दडपशाही अतिशय दुर्दैवी आहे आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री मात्र गायब आहेत. रावण राज्य. एक गोष्ट अशी आहे की जे मी संजय राऊतांच्याबद्दल सांगतोय की त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, तेच सांगण्याची पाळी एक दिवशी आदित्यजींच्या बाबतीत येईल. एवढी इररिस्पॉन्सिबल स्टेटमेंट्स ते करत असतात. मी आज स्वजबाबदारीने सांगतो, खोके जर कोणाला म्हणायचं असेल तर ते आदित्य ठाकरेंना म्हणा. दुसऱ्या कोणालाही खोके म्हणण्याचा अधिकार आदित्य ठाकरेंना नाही. कारण एवढी घाणेरडी भाषा वापरायची, लोकांचे गैरसमज करायचे, काय प्रूफ आहे तुमच्याकडे? मी तर प्रूफ देऊ शकतो की कशा रीतीने पैसे मागितले जातात ते, आणि तसे मागितले जात होते पैसे. मग तुम्हाला कोणी हा नैतिक अधिकार दिला दुसऱ्याला नाव ठेवायचं? जिथं तुम्ही स्वतःच्या मंत्र्यांना सांगता की एवढे पैसे द्या म्हणून, त्यावेळेला तुम्हाला काय अधिकार आहे? कुठल्या तोंडाने तुम्ही महाराष्ट्राला हे सांगताय? याचं कधीतरी उत्तर त्यांना महाराष्ट्राला द्यायलाच सांगणार. हे त्यांना शिकवणारी जी लोकं आहेत, ही लोकं त्यांना बोलायला शिकवत असतात. मी आदित्यजींना जवळून बघितलेलं आहे, ते अशा तऱ्हेचे नव्हते कधीही. आज त्यांना कोणीतरी हे शिकवतं आहे आणि त्यांच्या तोंडून हे वदवून घेतं आहे. आणि त्याच्यामुळे होणार आहे काय की शेवटी आदित्यजींची बदनामी होणार आहे. मला काय त्यांच्याबद्दल द्वेष नाही, मी कधी त्यांना वाईट म्हटलेलं नाही आहे. परंतु दुसऱ्यांनी शिकवलेलं आपण बोलायचं नसतं, आणि बोललं आणि ते खोटं ठरलं. राहुल गांधी असंच म्हणत होते ना, म्हटल्यानंतर त्यांना शिक्षा झाली. आता कोर्टाने बोलवलेलं आहे, पुन्हा तुम्हालाही बोलवलं आहे. आदित्य ठाकरेंना आणि उद्धव ठाकरेंना नोटिसा आलेल्या आहेत ठाकरे साहेबांना कोर्टामध्ये यायच्या, आणि खोके सिद्ध करा म्हणून. तिथं जा आणि ते खोके सिद्ध करा ना, नाहीतर खोके म्हणायचं बंद करा. एक दिवशी तुम्ही स्वतः त्याच्यासाठी तुरुंगात जा. निर्णय क्षमता संजय राऊत म्हणतात, सर निर्णय क्षमता नाही मुख्यमंत्र्यांमध्ये संजय राऊत असं म्हणतात. हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं, संजय राऊतना जास्त तुम्ही सिरियसली घेऊ नका, नाहीतर त्यांची एक प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर मला आणि एक प्रेस कॉन्फरन्स घ्यायला लागेल. ते मला परवडत नाही एवढा मोठा कारभार करत असताना. सर, एक पवार साहब ने कल एक बयान दिया था कि एमवीए को लेकर जो है वो अभी कुछ कहा नहीं जा सकता उसकी गठबंधन को लेकर. ते हे करू नका. दूसरी बात, आमचे एकदम जवळचे मित्र आहेत ते, त्यामुळे त्यांच्याबद्दल शिरसाट साहेबांच्याबद्दल. कल पवार साहब ने कहा था कि एमवीए में गठबंधन को लेकर अभी कुछ कहा नहीं जा सकता, गठबंधन होगा या नहीं. उसके बाद ये अटकलें है कि उद्धव जी ने कहा है कि एमवीए में किसकी सरकार कितनी भी सीटें जीत के आए, मुख्यमंत्री पद एनसीपी को दिया जाएगा. ये भी ये अटकलें है, उसको लेकर क्या लगता है आपको? देखिए, एमवीए टूटने के कगार पर इसलिए डैमेज कंट्रोल किया जा रहा है या कुछ ऑफर ऐसा दिया जा सकता है? देखिए, वो क्या बोलते हैं इसके बारे में मैं खुद बयान नहीं दे सकता, क्योंकि वो उनका प्रियोरिटी है, वो कुछ भी बोल सकते हैं. लेकिन अगर उनको एनसीपी को मुख्यमंत्री पद देना था तो उन्होंने अपने शिवसैनिकों को क्यों बोला कि बीजेपी ने बोला था कि आपको ये देंगे. फिर आज उन्होंने पूछा है कि अपने शिवसैनिकों को कि एनसीपी का मुख्यमंत्री बनाना है. पूछने दीजिए. डेमोक्रेसी में कब ना कब उनको आना ही पड़ेगा. उन्होंने जो कॉन्स्टिट्यूशन बनाई थी, जो बाबा साहब ने कॉन्स्टिट्यूशन बनाई थी, उन्होंने उसको बदल दिया और उसमें डाल दिया कि वो खुद अकेले ही निर्णय ले सकते हैं. उसको स्टकअप कर दिया
इलेक्शन कमीशन ने कि इस तरह से कोई डेमोक्रेसी में किसी भी पार्टी की कॉन्स्टिट्यूशन नहीं हो सकती। तो वो आज बोल रहे थे कि मुझे निकाल दिया मुख्यमंत्री पद से, और आज वही बोल रहे हैं कि एनसीपी को मुख्यमंत्री पद देना है। तो ये कहाँ का न्याय है? आप किस तरह से शिवसेना के जो शिवसैनिक है उनको किस तरह से गुमराह कर रहे हैं, इसका उनको जवाब आज ना कल शिवसैनिकों को देना पड़ेगा। सर, एक शेवटचा प्रश्न, माफ करा. प्रणिती शिंदे यांनी ते सावरकरांवर लिहिलेलं 6 सोनेरी पानं हे पुस्तक वाचल्यानंतर प्रतिक्रिया दिलेली आहे की सावरकरांबद्दल मला आदर होता, पण हे पुस्तक वाचल्यानंतर या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महिलांचा अपमान झालाय, त्यामुळे मला माझा आदर कमी झालाय सावरकरांबद्दल. हे बघा, त्यांनी आदर कमी झाला असं म्हटलेलं आहे, पण अनादर केलेला नाही आहे. त्यांच्या पक्षाचे नेते जे अनादर करतात तो कुठेतरी थांबला पाहिजे. आदर कमी ठेवा जास्त ठेवा, शेवटी ते स्वातंत्र्यवीर आहेत ना, महाराष्ट्राची अस्मिता आहे ते. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी संयमाने दिलेली प्रतिक्रिया ही त्यांची प्रतिक्रिया आहे, त्याच्यावर मी पुन्हा प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता आहे. आपके कैबिनेट सहयोगी हैं विखे पाटिल, उन्होंने अहमदनगर में बोला कि हम लोगों के मन के जो मुख्यमंत्री हैं या जो हम लोग जिनको मुख्यमंत्री मानते हैं वो जो है देवेंद्र फडणवीस. देखिए, उनके नेता के बारे में वो ऐसा बोलेंगे क्योंकि उनको उनके प्रति आदर है, तो बोलने में क्या गलत है. लेकिन असलियत क्या है कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे है और वो शिवसेना के लीडर है. तो शिवसैनिक बोलेंगे कि ये मेरे मुख्यमंत्री, और बीजेपी के लोग ऐसे बोलेंगे कि ये मुख्यमंत्री नहीं है. तो ऐसे नहीं हो सकता. जो मुख्यमंत्री वो मुख्यमंत्री होते हैं और उप मुख्यमंत्री होते हैं उप मुख्यमंत्री होते हैं. आदर तो सबके प्रति रहता है, तो उससे कुछ भी गलत अर्थ निकालना ठीक नहीं है. 24 में महायुति किसके चेहरे पर चुनाव लड़ेगी? देखिए, मैं एक चीज़ बोलता हूँ और बहुत जिम्मेदारी से बोलता हूँ कि एकनाथ जी शिंदे साहब ने जो अभी पिटीशन वो डाल रहे हैं सुप्रीम कोर्ट में, मेरा मन मुझे ऐसे कहता है, लगता है कि उन्होंने उसमें इतना ये दिया है, ध्यान दिया है कि वो ज़रूर मराठा कम्युनिटी को रिजर्वेशन मिला के ही रहेंगे. जिसके लिए जो भी फाइट कोर्ट में करनी है वो करेंगे, और उसके बाद महाराष्ट्र की राजनीति में एक बड़ा बदलाव आएगा, ऐसे मुझे लगता है. मैं एक ऑर्डिनरी ये हूँ, लेकिन मैं एक आई एम ए गॉड फियरिंग मैन, और मुझे ऐसे लगता है. आप देखिए, जब रिज़ल्ट वो क्यूरेटिव पिटीशन का जो रिज़ल्ट आएगा, तो मुझे ऐसे लगता है कि इस तरह से उन्होंने उस दिन हाईएस्ट अथॉरिटी ऑफ गवर्नमेंट ऑफ इंडिया में टॉप जो लॉयर्स है सारे मुंबई में थे, क्यों बुलाया उनको? आज तक क्यों नहीं बुलाया? तो उनको सचमुच लगता है कि ये रिजर्वेशन आना चाहिए, मराठा समाज को वो रिजर्वेशन मिलना चाहिए, वो मन से चाहते, इसलिए इतने लोगों को उन्होंने बुलाया. आज भी वो खुद उसमें ध्यान दे रहे हैं. तो भगवान ऐसा करे कि उनके जो प्रयत्न चल रहे हैं उसमें उनको यश दे. फिर देखिए महाराष्ट्र में क्या चमत्कार होता है. 24 का चेहरा कौन होगा मुख्यमंत्री पद का? क्योंकि वो तो फडणवीस साहब ने बोला है, मैं क्यों बोलूं? सर, मराठा आरक्षणाचा मुद्दा, उन्होंने बोला है कि 24 के इलेक्शन शिंदे साहब के नेतृत्व में होंगे. सर, मराठा आरक्षणाचा मुद्दा साहेब, आता पिटिशनचा महाराष्ट्राच्या मला बघा, मला असं वाटतं की ज्या दिवशी हा निर्णय आला त्या दिवशी शिंदे साहेब एवढे अस्वस्थ होते की त्यांनी स्वतः सल्लामसलत करण्यासाठी अटर्नी जनरलसारख्या सर्वोच्च पदावरच्या यांच्याशी सल्लामसलत केली आणि हे क्युरेटिव्ह पिटिशन टाकलेलं आहे. ईश्वराने त्यांनी केलेल्या प्रयत्नाला यश द्यावं, आणि ज्या दिवशी यश होईल त्याला महाराष्ट्राचं चित्र काय असेल याचा फक्त तुम्ही विचार करून बघा. प्रयत्न सगळ्यांनी करून झाला. आता हे पिटिशन टाकण्यामागे सगळ्यात मोठा वाटा कोणाचा होता? एकनाथ शिंदे साहेबांचा होता. आणि एकनाथ शिंदे साहेब सगळी ताकद पणाला लावतील आणि कोर्टासमोर आपली बाजू महाराष्ट्राची मांडतील याची मला खात्री आहे. आणि ते झाल्यानंतर बघा, राजकारणामध्ये क्षणाक्षणाला चित्र बदलत असतं, आणि आजसुद्धा एक काम करणारा मुख्यमंत्री म्हणून हे आहे, परंतु ज्या समाजाचं ते प्रतिनिधित्व करतात त्याला न्याय देण्याच्या संदर्भात त्यांनी जे एफर्ट्स घेतलेले आहेत त्या एफर्ट्सला यश मिळावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. लाल मातीतली कुस्ती म्हणजे